मोठी बातमी आहे। माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी एक दावा केला आहे। मी 10-12 कोटीमध्ये आमदार झालो, इतरांना 35 ते 45 कोटी रुपये खर्च आलं असं वक्तव्य त्यांनी केलंय। गेल्या निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला 45 कोटी तर दुसऱ्याला 35 कोटी लागल्याची चर्चा आहे। लोक सांगतात मला काही माहित नाही, मला मात्र 10-12 कोटी रुपये लागले, मी निवडून आलो असा दावा माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केलाय। पुढे त्यांनी निवडून येण्यासाठी पैसे लागतात असं काही नाही, सर्वसामान्यांची कामं करावी लागतात असंही म्हटलं। दरम्यान आता माजलगाव मतदारसंघात कोट्यावधी रुपये निवडणुकीमध्ये खर्च झाल्याच्या वक्तव्यामुळे जोरदार चर्चा होतीये। किती उमेदवार निवडणुकीत उभा राहतात, आता ह्याला काही मोजमाप झालं नाही। कोणी येतं आणि उभा राहतं, कोणी येतं पैशाच्या मस्तीवरती निवडणुकीत उभा राहतं, अशी परिस्थिती झाली दुर्दैवाने। मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने 45 कोटी रुपये खर्च केले असं ऐकिवात आहे। म्हणजे लोक बोलतात ते मी सांगतोय, मला काय माहित नाही किती पैसे केले। एकाने 35 कोटी केले असं ऐकिवात आहे। मी आपला 10-12 कोटी पर्यंत मर्यादित राहिलो, पण निवडून आलो। म्हणजे पैसेच निवडणूक जिंकायला लागतं असं काही नाही। सर्वसामान्य माणसाचा विश्वास आणि विकासाची कामं करणं, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणं हे राजकारणात महत्वाचं आहे। पैसा हा दुय्यम ठरलेला आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्या सोबत आहेत फोन लाईनवर। सुरेश, काय सांगाल, निवडणुकीसाठी एक मर्यादा आहे निवडणूक आयोगाने घालून दिलेली, पण सत्ताधारी आमदार म्हणतायत की मी 10-12 कोटींमध्ये निवडून आलो। यामुळेच ही मोठी चर्चा होते। निवडणूक आयोगाने जी मर्यादा घालून दिली ती 40 लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे। एका उमेदवाराला 40 लाख रुपये खर्च करता येतात। मात्र कागदोपत्री जरी 40 लाख रुपयाचा खर्च दाखवला असला तरी जे राजकीय नेते आहेत ते कशा पद्धतीने पैशाचा अमाप वापर निवडणुकांमध्ये करतात याचीच कबुली दिली की काय अशी देखील चर्चा होते। विशेष म्हणजे माझ्या निवडणुकीमध्ये 10 ते 12 कोटीमध्ये भागलं, मात्र बाकीच्यांनी 40, 45 कोटी रुपये खर्च केले होते असा देखील दावा त्यांनी सहज बोलताना एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये केला आहे। हा व्हिडिओ निवडणूक झाल्यानंतरचा जरी व्हिडिओ असला तरी आता समाज माध्यमावरती व्हायरल होत आहे। विशेष म्हणजे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार असलेले प्रकाश सोळंके यांनी हे निवडणूक येत असताना 6000 मतांनी माजलगाव मतदारसंघातून निवडून आले होते। मात्र त्यासाठी त्यांनी पैशाचा वापर केला होता का? त्याचबरोबर 14 ते 15 कोटी जर असतील तर निवडणूक आयोग काय करत होतं यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे साहजिकच जर अशा पद्धतीने कोट्यावधी रुपये खर्च करून जर आमदारकी निवडून येत असेल तर लोकशाहीच्या संदर्भामध्ये काय असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो। त्यामुळे याची आता निवडणूक आयोग चौकशी करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच सुरेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।